विशाल परदेशी आणि मी अजिंक्य भातंब्रेकर। मंडळी, आज आंदोलनाचा दिवस राहिलेला आणि त्याचबद्दल खरं तर आपण या सगळ्या बुलेटिनमध्ये चर्चा करणार आहोत। पण तत्पूर्वी आता एक क्षणाला मुंबईवरून एक महत्त्वाची बातमी अजिंक्य येते, ती आहे मानखुर्दमधून। मानखुर्दच्या मंडाळे परिसरात भीषण आग लागलेली आहे। केमिकल गोडाऊनला ही आग लागल्याचं कळतंय। अग्निशमन दलाच्या गाड्या आता घटनास्थळी आग विझवण्यासाठी पोहोचलेल्या आहेत आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। बिलकुल, आणि ही आग आपण बघू शकतो या दृश्यांमध्ये अतिशय भीषण स्वरूपाची अशी आग लागलेली आहे। मानखुर्दच्या मंडाळे परिसरात ही आग लागलेली आहे। केमिकलच्या गोडाऊनला ही आग लागल्याचं समोर येत आहे। आगीचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नसलं तरी आगीची तीव्रता पाहता ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न सध्या करावे लागतात। आणि या दृश्यांवरून आपल्याला अजिंक्य कळू शकतं की आगीचं स्वरूप नेमकं किती मोठं असू शकेल, कारण आगीचे लोट जे आहेत ते अक्षरशः वरपर्यंत जाताना दिसत आहेत। केमिकल गोडाऊन आहे, या गोडाऊनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निश्चितच काही केमिकल असतील, काही ज्वलनशील केमिकल्स असतात जे ज्याला खरं तर त्याच्या जवळ अग्नी जरी गेला तर त्वरित ते पेट घेऊ शकतात। आणि तसंच आपल्याला दिसून येत आहे की ज्वलनशील केमिकल या गोडाऊनमध्ये असावेत आणि त्यामुळे ही आग मोठ्या स्वरूपात लागलेली आहे। अग्निशमन दलाच्या 14 गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि ही आग विझवण्याचे, नियंत्रणात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या केले जात आहेत। आपण बघू शकतोय या दृश्यांमध्ये ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या, अग्निशमन दलाचे जवान त्या ठिकाणी उपस्थित आहेत। मात्र ही आग पाहण्यासाठी देखील खूप मोठी गर्दी आजूबाजूला झाल्याचं दिसतंय आणि त्यामुळे ही गर्दी नियंत्रणात आणण्याचे देखील प्रयत्न सध्या केले जात आहेत। बरं, मानखुर्द हा जर भाग अजिंक्य आपण लक्षात घेतला तर तो स्लम एरिया आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात खरं तर आजूबाजूला वस्ती आपल्याला दिसून येते आणि मधोमध हे केमिकल गोडाऊन असावं जिथे ही आग लागलेली। त्यामुळे अर्थातच आता नेमकी तिथं काय परिस्थिती हे लक्षात घेणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। ही आग आणखीन पसरू शकते, पण आता ही आग विझवण्याचे प्रयत्न केले जातात। बिलकुल, आणि तिथली सध्याची परिस्थिती आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आहेत सध्या। मनोज, आगीचं स्वरूप पाहता आग खूप भीषण स्वरूपाची असं दिसतंय सध्या, काय नेमकी परिस्थिती आहे तिथे? अगदी बरोबर आहे, ही आग जी आहे ही भीषण स्वरूपाचीच आहे। मंडाळे, मानखुर्दचा मंडाळे हे हा परिसर आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्सचे तसेच इतर भंगार वस्तू असतील किंवा टाकाऊ वस्तू असतील त्याचे हे सगळे गोदाम आहेत, छोटे छोटे दुकानं सुद्धा आहेत। आणि साधारणतः 2:45 वाजेच्या सुमारास ही आग लागलेली होती। जे केमिकलचे गोदाम आहेत त्या केमिकलच्या गोदामामध्ये ही आग लागली होती आणि केमिकल ठेवलेले जे ड्रम होते अक्षरशः त्याचा ब्लास्ट होत असल्याचं समोर पाहायला मिळत होतं। ज्यावेळेस या ठिकाणी पोहोचलो होतो त्यावेळेस अनेकदा असे मोठ्या प्रकारचे आवाज येत होते। मोठी ही आग आहे। अग्निशामक दलाच्या जवळपास 15 ते 20 गाड्या आहे। अग्निशामक दल या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु एक विशेष असं सांगायला पाहिजे की या ठिकाणी दरवर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारी या महिन्यात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आग लागत असती। अतिशय दाटी वस्तीची ही या ठिकाणची वस्ती आहे। सध्या या ठिकाणी 25 ते 30 गोदाम जरी असू शकतील असे की जे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेले आहेत आणि बाजूलाच काही झोपडपट्टी वस्ती आहे, रहिवासी सुद्धा त्या ठिकाणी राहतात। परंतु एक समाधानाची बाब अशी आहे की या ठिकाणी एक मोठा नाला मध्ये आहे त्या झोपडपट्टी आणि या गोदामाच्या मध्ये, त्यामुळे ही आग दुसरीकडे पसरू नये यासाठी अग्निशामक दल प्रयत्न करत आहे। परंतु एकंदरीतच या ठिकाणी आधीचे अनुभव पाहता ही आग आता तासात 2 तासात नियंत्रणात येईल असं सध्या तरी वाटत नाहीये। अग्निशामक दलाची कुवक बनवण्यात आलेली आहे। अग्निशामक दल पाण्याचे त्याचबरोबर इतर जे केमिकल्स असतात त्याचे फवारे मारून ही आग शमवण्याचा प्रयत्न करत आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी सुद्धा झालेली आहे। जे लोक आहेत त्या बघे आहेत त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुद्धा पोलिसांच्या वतीने होत आहे। ही आग इतर ठिकाणी पसरू नये याला प्राधान्य सध्या अग्निशामक दल देत असून ज्या ठिकाणी ही आग नाही सध्या त्या ठिकाणावर पाण्याचे फवारे मारण्याचा प्रयत्न एकीकडून सुरू आहे। अग्निशामक दलाच्या वतीने 3 ते 4 बाजूनी ही जी आग आहे ती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे। त्याचबरोबर अग्निशामक दलाला पाण्याची पुरवठा करण्यासाठी म्हणून जे बंब लागतात ते बंब वेळेत पोहोचावे यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहे। रस्त्यावरची ही जे गोडाऊन आहे ज्या ठिकाणी केमिकल ठेवण्यात आलेलं होतं, ज्या गोडाऊनला ही आग लागली आहे, ज्या प्रकारे ही आग लागली त्यावरनं ते एक लक्षात येत आहे की केमिकल ज्वलनशील असावे। कोणत्या प्रकारचे हे केमिकल आहेत, काय नेमकं तिथे ठेवण्यात आलेलं होतं याबद्दल काही कळू शकलंय का? या ठिकाणी जे जुनं केमिकल असतं ते केमिकल आणलं जातं। त्याचबरोबर साबणासाठी उपयोगात आणलं जाणारं जे केमिकल असतं त्याचे हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोदाम आहेत। त्याचबरोबर जे बांबू असतील किंवा प्लायवूडचे जे प्लायवूड असतात त्याच्या या
त्याचे सुद्धा या ठिकाणी दुकानं आहेत. त्याचबरोबर भंगार सामानाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात या दुकानं आहेत. परंतु सुरुवातीला इथल्या जे स्थानिकांनी सांगितलंय की सुरुवातीला या ठिकाणी एका केमिकलच्या गोदाममध्ये ही आग लागली होती आणि त्या केमिकलच्या गोदाममधूनच जे केमिकल ठेवलेले ड्रम होते त्या ड्रम मधून स्फोट होत होता आणि मग ही आग लागलेली आहे. ही आग इतकी प्रचंड लागलेली आहे की मुंबईच्या जवळपास 2 किलोमीटर परिसरामध्ये हवेत धुराचे लोट असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि हे धुराचे लोट जे आहेत ते इतके घट्ट दाट आहेत की त्यामुळे समोरचं सुद्धा काहीच दिसत नाहीये. हे जे गोदाम आहे त्या ठिकाणी आग लागलेली आहे त्याच्या पलीकडचा परिसर जो आहे तो अक्षरशः दिसेनासा झालेला आहे आणि हवेत सुद्धा या ठिकाणी ज्वाला दिसत आहेत. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात ही आग लागलेली आहे आणि यापूर्वीचा जर अनुभव पाहिला तर ही आग इतक्या लवकर आटोक्यात येईल असं वाटत नाहीये. पण अग्निशमन दलाचं पथक जे आहे ही आग विझवण्यासाठी तिथे जोरदार प्रयत्न करते. साधारण 14 अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत तिथं आग विझवण्यासाठी अजिंक्य आता क्षणाला पोहोचलेल्या आहेत. या आगीचं स्वरूप मोठं आहे, केमिकल ज्वलनशील आहेत हे यावरनं लक्षात येतंय. ही आग वाढताना दिसते. पण सुदैवाने गोडाऊन आणि तिथे असणारा रहिवाशी असणारा जो भाग आहे यामध्ये मधोमध एक पाण्याचा नाला गेलेला आहे. त्यामुळे ही आग पसरू शकत नाही किंवा ती पसरू नये या दृष्टीने काळजी घेतल्या जाते. बिलकुल. अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी आहेत आणि आणखीही गाड्या कदाचित मागवल्या जाऊ शकतात कारण आगीची तीव्रता थोडीशी जास्त सध्या दिसतेय. दाटीवाटीचा हा परिसर आहे आणि सगळ्या खबरदारीच्या उपाययोजना सध्या केल्या जात आहेत. मात्र ही आग वाढू नये, पसरू नये यासाठी विशेष खबरदारी सध्या अग्निशमन दलाच्या जवानांकडनं, अधिकाऱ्यांकडनं, कर्मचाऱ्यांकडनं सध्या घेतली जाते. आणि अर्थातच ज्या लेवलची ही आग आहे ते लक्षात घेऊन त्या प्रकारे खरं ही आग विझवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडनं केले जातात. पाण्याचा मारा केला जातो. जर केमिकल्स असतील तर मग त्याला ती केमिकल पेटल्यानंतर ती विझवण्यासाठी पाण्यात काही केमिकल मिक्स करून त्या केमिकलचाही मारा त्याच्यावरती केला जातो आणि अशा प्रकारे ही आग विझवण्याचा प्रयत्न इथे आता केला जातोय. त्यामुळे मानखुर्द सारखा हा भाग आहे. मानखुर्द मधल्या मंडाळे भागामध्ये बहुतांशी काही वेगवेगळ्या प्रकारचे गोडाऊन्स आहेत. मग त्याचे ते भंगार गोडाऊन्स असतील, प्लायवूड गोडाऊन्स असतील, केमिकल गोडाऊन्स असतील आणि त्यापैकीच एक जे केमिकल गोडाऊन आहे त्याला ही आग लागली. आणि यानंतर आपण आपल्या आंदोलनाचा भडका या विशेष कार्यक्रमाकडे वळूया. राज्यामध्ये खरं तर आजचा दिवस गाजलाय तो शिवसेना आणि भाजपनं केलेल्या आंदोलनामुळे. कारण भाजपनं लॉकडाऊनच्या काळात भरमसाठ देण्यात आलेली जी वीज बिलं होती ही वीज बिलं न भरल्यास महावितरणनं दिलेला जो वीज पुरवठा आहे तो खंडित करण्याचा इशारा देखील दिलेला होता आणि त्याच विरोधात भाजपानं आंदोलन केलेलं आहे. तर शिवसेनेनं दररोज वाढणाऱ्या इंधन दरवाढीच्या विरोधात आंदोलन केलं. भाजप कार्यकर्ते महावितरण कार्यालयावर जाऊन धडकले. काही ठिकाणी महावितरण कार्यालयात भाजप पदाधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार झटापट झाली, वादविवाद झाले. तर इंधन दरवाढी विरोधात यावेळी शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले. घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा जोरदार निषेध यावेळी करण्यात आला. कुठे शिवसेना कार्यकर्त्यांनी बैलगाडीवर न येत तर कुठे चौकात चुली मांडून भाकरी थापत अनोख्या पद्धतीनं निषेध नोंदवला. पण या आरोप प्रत्यारोपाच्या आंदोलनानं खरंच जनतेला दिलासा मिळणार आहे का? ही दररोज होणारी दरवाढ थांबवण्यासाठी कोण पुढाकार घेणार आहे आणि वीज बिल माफीबाबत कोण गांभीर्यानं विचार करणार हे मुद्दे मात्र अनुत्तरितच आहेत. आणि अजिंक्य याच विषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि त्याचबरोबर मनसेचे नेता संदीप देशपांडे आपल्यासोबत आहेत. प्रवीण दरेकर, आपल्यापासून सुरुवात करतो. खरं तर वीज दरवाढीचा मुद्दा असेल त्याबद्दल तर तुम्ही आंदोलन केलंच, पण मग पेट्रोल आणि गॅस दरवाढ हा खरं केंद्राच्या अखत्यारीत येणारा विषय आहे. सरकार आपलं आहे केंद्रात. खरं तर आपण हे सगळे विषय जनतेचे, या जनतेच्या समस्या आहेत, याची झळ जनतेला पोहोचते. का केंद्राशी आपण याबद्दल चर्चा करत नाही? आंदोलन करायची गरज काय? मग एक लक्षात ठेवा, विजेच्या संदर्भात का आंदोलन केलं याचं मी नंतर स्पष्टीकरण देतो. पहिला जो आपण मुद्दा या ठिकाणी सांगितलात की पेट्रोल आणि डिझेलच्या संदर्भात आणि गॅसच्या संदर्भात, एक लक्षात ठेवा की केंद्र सरकारचा आग्रह होता, किंबहुना भारतीय जनता पार्टीचा आग्रह होता,
जनतेची जी मागणी होती मोठ्या प्रमाणावर की पेट्रोल डिझेलचे पण त्या ठिकाणी नियंत्रण हे जीएसटीमध्ये त्या ठिकाणी आणावं आणि जर जीएसटीमध्ये पेट्रोल डिझेल आले असते तर मला वाटतं हा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवलाच नसता. परंतु जी राज्य काँग्रेस प्रणित आहेत किंवा केंद्र सरकारच्या विरोधी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जी जाऊन सरकार आलेत त्यांनी या गोष्टीला त्या ठिकाणी विरोध केला आणि त्याच्यामुळे आज त्या ठिकाणी हा आपण जीएसटीच्या कक्षेत पेट्रोल डिझेल आणू शकलो नाही. दुसरं महत्त्वाचं त्या ठिकाणी माझं सांगणं आहे की गॅसच्या संदर्भात केंद्र सरकारनं आपण बघाल की उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून त्या ठिकाणी रिलीफ देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याच्यामुळे त्या संदर्भात आता शिवसेना आंदोलन करते. मला वाटतं केवळ केंद्रावर बोट दाखवण्यापेक्षा राज्य सरकार आपल्याकडे आहे, जे इतर काही सेस किंवा टॅक्सेस जे उपकर वगैरे जे असतात ते जरी कमी केले तरी आपण डिझेल पेट्रोलवरचे त्या ठिकाणी भाव कमी करू शकतो. म्हणजे जे आपल्या हातात आहे ते करायचं नाही आणि जी गोष्ट जीएसटीला विरोध केला त्याच गोष्टी पुन्हा दाखवत केंद्राकडे बोट दाखवायचं अशा प्रकारची दुटप्पी भूमिका या ठिकाणी आहे. आणि तिसरं महत्त्वाचं जे आंदोलनाच्या बाबतीत आपण बोलताय वीज दरवाढीच्या बाबतीत आपण बघाल की आज सर्वसामान्य माणूस ज्या पद्धतीनं आज वाढीव वीजला हैराण आहे. म्हणजे मुळात या सरकारने जी गोष्ट वीज ग्राहकांनी कधीच मागितली नव्हती, शेतकरी बोलले नव्हते, ते 100 युनिटपर्यंत आम्ही मोफत वीज देऊ 300 युनिटपर्यंत अशा प्रकारची घोषणा या ठिकाणी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी त्या ठिकाणी केली. दिली का 300 युनिटपर्यंतची मोफत वीज? अजिबात त्या ठिकाणी मोफत वीज दिली नाही. नाही दिलीत तुम्ही. एकमेकांवर टोलवाटोलवी केली, अर्थ खात्याकडे फाईल गेली, सरकार मान्यता देत नाही, काँग्रेसला विचारत नाही, हा त्यांचा अंतर्गत वाद त्यावर पुन्हा सुरू झाला. त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही, परंतु ती झाली नाही ही वस्तुस्थिती आहे. दुसरं त्या ठिकाणी सांगितलं यांनी की जी अवाजवी त्या ठिकाणी बिल जर असेल तर आम्ही स्क्रुटिनी करतोय आणि योग्य ते बिल त्या ठिकाणी द्यावं लागेल. तेही झालं नाही. ना स्क्रुटिनी झाली ना बिल तपासणी झाली. दोन्ही गोष्टी झाल्या नाहीत. उलटपक्षी झालं काय? ज्या त्या ठिकाणच्या कोरोनाच्या काळामध्ये त्या ठिकाणी विजेचा वापर नव्हता, दुकानं चालू नव्हती, व्यापारी त्या ठिकाणी बिझनेसमन त्या ठिकाणी त्यांचं इलेक्ट्रिक चालू नव्हती, अशा वेळेला त्या ठिकाणी ॲव्हरेज बिल काढत असताना जिथे 10,000चं बिल आहे तिथे 1.5-2 लाखाची बिलं आली आणि ती सुद्धा आली बिलं. ती तपासा, योग्य करा, तरी संयम राहिला असता लोकांचा. तुम्ही जुलमी पद्धतीनं या ठिकाणी या सर्वसामान्य माणसांना त्या ठिकाणी सक्तीची वसुली अधिकाऱ्यांना करायला लावली. म्हणजे एका बाजूला कोरोनाच्या संकटामध्ये हा सर्वसामान्य शेतकरी असेल, ग्राहक असेल, वीज ग्राहक पिचलेला आहे. आज त्याला आपलं घर कसं चालवावं, संसार कसा चालवावा, मुलांच्या शिक्षणाची फी असेल. मी एक सर्वसामान्य माणसाच्या वतीने प्रश्न विचारतो. त्याला राज्य सरकार, केंद्र सरकार हे काहीच कळत नाही. त्याला एवढंच कळतं की सरकार म्हणून या प्रश्नांमध्ये केंद्र काय हस्तक्षेप करू शकतो का, याबद्दल तुम्ही काय आग्रह धरू शकता का? शेवटी विरोधी पक्ष म्हणून तुमच्याकडे देखील जनता आशेने बघत असते किंवा त्यांना असं वाटत असतं की आमच्या प्रश्नांना घेऊन तुम्ही आवाज उठवाल किंवा चर्चा करून काही का होईना राज्य सरकारला समजून हे प्रश्न सोडवाल, असं काही होऊ शकत नाही? नाही, ते 100% ही भूमिका मला मान्य आहे, परंतु सर्वसामान्य माणसाला काही कळत नाही असा आपला समज असेल तो चुकीचा आहे. सर्वसामान्य माणूस अत्यंत सजग आहे, त्याला नीट सगळ्या उलाढाली कळतात. राज्य सरकारच्या जबाबदाऱ्या काय, केंद्र सरकारच्या जबाबदाऱ्या काय हे त्यांना नीट माहीत आहे. त्याच्यामुळे त्यांना माहीत नाही वगैरे असं काय मी मानायला तयार नाही. पण एक गोष्ट आपली मला मान्य आहे की शेवटी कोणतं सरकार आहे हे त्यांना देणं घेणं नाही आहे, त्यांना इफेक्ट मिळण्याशी मतलब आहे. बरोबर, या गोष्टीशी मी सहमत आहे. आणि यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार याच्यामध्ये समन्वय असणं आवश्यक आहे. हे कधी होतं? खरंय, ज्या वेळेला केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये सलोख्याचं वातावरण असेल, विश्वासाचं वातावरण असेल, त्याच वेळेला होतं ना. आता जर आपण राज्य चालवत असताना उठसूट त्या ठिकाणी केंद्र आणि राज्य असा वाद निर्माण करणार असू, केंद्र सरकारला त्या ठिकाणी टीका टिप्पण्या करणार असू,
तर त्या ठिकाणी ते सौहार्दाचं वातावरण राहत नाही. आणि म्हणून मला वाटतं जर समन्वय आणि एक वातावरण चांगलं झालं तर मला वाटतं आपण म्हणता येते खरं आहे की केंद्र राज्य एकत्रितपणे या ठिकाणी सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी जे करता येईल ते त्या ठिकाणी केलं पाहिजे. बाकीच्या राज्यांनी केलंय ना, बाकीच्या राज्यांनी बघा विजेमध्ये टप्प्याटप्प्याने सवलत दिली. बाकीच्या राज्यांना जर ते करणं शक्य आहे तर मग महाराष्ट्रात का शक्य नाही असा देखील प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. संदीप देशपांडेंना आपण विचारूया त्यांचं या संदर्भातलं नेमकं काय मत आहे. संदीप देशपांडे, काय नेमकं वाटतं, आंदोलनांमधनं खरंच हे प्रश्न सुटतील का? आरोप प्रत्यारोप होतात नुसते, पण फलनिष्पत्ती काहीच होत नाही, जनतेला दिलासा मिळत नाही. जनतेला दिलासा नेमका केव्हा मिळणार आहे? या आंदोलनांमधनं खरंच मार्ग सुटेल आणि जनतेला दिलासा मिळेल असं वाटतं? कसं असतं, जेव्हा आपण एखादं आंदोलन करतो किंवा त्याही वेळेला आंदोलनाचा मार्ग जर कोणी दाखवला असेल या पूर्ण जगाला तर तो महात्मा गांधींनी दाखवला. आणि महात्मा गांधींनी ज्या वेळेला आंदोलन केली त्यावेळेला समोरचं सरकार त्याला तसा रिस्पॉन्स देत होतं. समोरचं सरकार त्यावेळेला संवेदनशील असायला लागतं. आत्ताचं जे सरकार आहे, राज्य सरकार, हे कुठेही संवेदनशीलता त्यांच्यामध्ये दिसत नाहीये. आज इलेक्ट्रिकच्या बिलामध्ये बघा, माझ्या हातात आमच्या इथले एक मालुसरे म्हणून आहेत, त्यांचं बिल माझ्या हातात आहे. आज तुम्ही किती कुठले कुठले कर हे लावले जातात याचं फक्त मी तुम्हाला सांगतोय की ऊर्जा आकार ठीक आहे, तो जो काय तुमचं वीज बिल येतं त्याच्या संदर्भातला आहे, त्याच्यावरती विलिंग आकार, इंधन समायोजन आकार, विद्युत शुल्क, महाराष्ट्र विद्युत विक्री कर, असे 4 कर जर आपण लावणार असू त्याच्यावरती, तर मला सांगा की जर करांचा म्हणजे त्याचं बिल आहे 1900 रुपये आणि सगळा करांसकट तो जातोय जवळजवळ 2120 रुपयापर्यंत. एकूण म्हणजे 300 रुपयाचा जवळजवळ 220 रुपयाचा जवळजवळ कर हा त्याला भरावा लागतो. म्हणजे आपण जर बघितलं 220 10% 15-16% जो कर आहे तो त्याला भरावा लागतो. तर ह्याच्यामध्ये सरकार रिलीफ देऊ शकतं की नाही शकतं, नंबर 1. नंबर 2, आम्ही वारंवार ही गोष्ट ऊर्जा मंत्र्यांना सुद्धा सांगितलेली आहे आणि त्याच्याबद्दलचं एक लीगल रिप्रेझेंटेशन आम्ही MERC कडे दिलं होतं की या ज्या वीज कंपन्या आहेत ह्या त्यांचा खर्च वाढीव दाखवतात. म्हणजे 100 रुपये जर त्यांचा खर्च असेल तर ते दाखवतानाच 120 रुपये खर्च दाखवतात आणि त्याप्रमाणे MERC त्यांना वीज दराच्या संदर्भातली परमिशन देते. मला असं आठवत असेल आपल्याला तर आपणच हा कार्यक्रम केला होता. त्याही कार्यक्रमात मी बोललो होतो. त्यावेळेला काँग्रेसचे अतुल लोंढे होते आणि ते असं म्हणाले होते की ही निश्चित बाब आम्ही सरकार पुढे मांडू आणि याच्यातनं आपण मार्ग काढू. पण त्यांनी काही केलं नाही. ना सन्माननीय अजित पवार साहेबांनी नाही काही केलं, ना सन्माननीय उद्धव साहेबांनी नाही काही केलं. आम्ही MERCच्या अधिकाऱ्यांकडे हे मांडलं, त्यांनी काही केलं नाही. त्यामुळे या सगळ्यांचं वीज कंपन्यांची कुठे साठालोट नाही ना, हा महत्वाचा प्रश्न येतो. पण संदीप देशपांडे, दुसरा विषय आला पेट्रोल, याला जोडून गॅस आणि त्याचबरोबर इंधन दरवाढ हा तर केंद्राच्या अखत्यारीत येणारा विषय आहे. केंद्राच्या अखत्यारीत येणारा विषय आहे. प्रवीण दरेकरांनी जो जीएसटीचा मुद्दा त्याच्यावरच येतोय, त्याच्यावरच येतोय मी. आज पेट्रोलचे आणि डिझेलचे दर जवळजवळ 100 रुपयाच्या 100ला गाठण्याच्या याच्यामध्ये आहेत. आणि मला असं वाटतं केंद्र सरकार आज जर आपण बघितलं तर इंटरनॅशनल मार्केटशी ते रिलेटेड असणार आहेत असं आपल्याला सुरुवातीला सांगितलं गेलेलं. पण इंटरनॅशनल मार्केटमध्ये दर कमी झाल्यावर सुद्धा पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झालेले नाही. पण मग माझ्या जर परवाच आपल्या चॅनलवर का कुठल्या वृत्तवाहिनीवर मला माहित नाही, मी एक बातमी बघितली की कर्नाटकमध्ये महाराष्ट्रापेक्षा 8 रुपयाने पेट्रोल स्वस्त आहे. म्हणजे त्यांनी बोर्ड लावलेला, मराठीत बोर्ड लावलेला कर्नाटकच्या कुठल्या तरी पेट्रोल पंपावर की महाराष्ट्रापेक्षा पेट्रोल स्वस्त का डिझेल स्वस्त 8 रुपयाने. मग हे कसं शक्य आहे? तर मला असं वाटतं केंद्राचे जे कर आहेत ते सुद्धा कमी झालेच पाहिजेत आणि त्याचबरोबर राज्य सरकार जे भरमसाठ कर आकारणी करते ती सुद्धा कमी झाली पाहिजे. कारण जर कर्नाटक आपल्यापेक्षा 8 रुपये स्वस्त विकू शकत असेल याचाच अर्थ कर्नाटक मधला जो कर आहे, राज्यांचा जो कर आहे तो त्यांनी कमी केला आणि म्हणून ते शक्य झालेलं आहे. त्याचप्रमाणे ठीक आहे केंद्राचा दोष आहे तर 100% असेल, पण महाराष्ट्र सरकारने स्वतःकडनं एक पाऊल पुढे टाकावं ना, जेणेकरून केंद्रावर प्रेशर येईल की त्यांनी दर कमी करावा. पुन्हा एकदा ही कुठे आंदोलन, शिवसेना सत्तेत असून आंदोलन करून हा मार्ग सुटणार आहे का?
ह्याचं तरी फक्त लोकांना दाखवण्यासाठी की बाबा आम्ही आंदोलन केलं, ही जबाबदारी केंद्राची आहे, आमची जबाबदारी काही नाही, असं होऊ शकत नाही. बरं मला प्रवीण दरेकरांना या विषयाला घेऊन खरं तर विचारायचं आहे अजिंक्य. जीएसटीचा मुद्दा जो त्यांनी मांडला इंधन आणि गॅस दरवाढीच्या संदर्भात, त्याची संलग्नता, चला ते स्पष्ट करू आपण त्यांच्याकडे. पण वेळ झाली का ब्रेकची, आणि ब्रेक नंतर ही चर्चा अशी सुरू राहील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आंदोलनाचा भडका या आपल्या विशेष कार्यक्रमात ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि ब्रेकला जाण्यापूर्वी आपण या आंदोलनांबद्दल बोलत होतो. राज्यभरामध्ये सध्या सुरू असलेल्या, एकीकडे भाजपा वाढीव वीज बिलांच्या विरोधात आंदोलन करते, तर दुसरीकडे शिवसेना इंधन दरवाढीच्या विरोधात आंदोलन करते. त्यामुळे या आंदोलनांच्या माध्यमातून जो मूळ उद्देश आहे आंदोलनांचा, जनतेला दिलासा देण्याचा, तो उद्देश सफल होतोय का, याच महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण चर्चा करतोय. आणि ब्रेकला जाण्यापूर्वी संदीप देशपांडेंनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले होते आणि त्याच मुद्द्यांसंदर्भात प्रवीणजी आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. केंद्र सरकारनं इंधन दरवाढीच्या अनुषंगानं जर एक पाऊल पुढे जात जे कर आहेत केंद्र सरकार जे आकारत असते त्या करांमधनं काही कर जर मागे घेतले तर राज्य सरकारवर आपोआप दबाव येणार नाही का राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेले कर कमी करायला? मग केंद्र सरकार या बाबतीत पुढाकार घेईल का आणि या संदर्भातला समन्वय साधला जाऊ शकेल का? नाही, समन्वय साधण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला जाईल, याच्यात काही दुमत असायचं कारण नाही. परंतु केंद्र सरकारला जर शक्य असतं तर त्यांनी काही जाणीवपूर्वक अशा प्रकारचं वाढवायचं काही कारण नव्हतं. मगाशी संदीप देशपांडे यांच्या वक्तव्यामध्येच या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी आलेली आहेत. आपण बघाल की मागच्या वेळेला अशा प्रकारची दरवाढ झाली होती, त्यावेळेला देवेंद्र फडणवीस सरकारनं 2.5 रुपये त्या ठिकाणी भार उचलला होता. स्वाभाविकपणे 2.5 रुपयाचा भुर्दंड हा त्या ठिकाणच्या ग्राहकावरचा कमी होत होता. आपण बघाल जसं मगाशी वर्णन संदीपने केलं की इलेक्ट्रिसिटीचं बिल किती 2200 आणि 10% इतर छुपे कर छोटे मोठे, म्हणजे 10% इतर कर आहेत. तसंच आपण बघाल की पेट्रोलच्या बाबतीमध्ये आपण बघाल तर पेट्रोलला एक्साईज असेल, रोड टॅक्स असेल, इतर टॅक्सेस जे छोटे मोठे आहेत तेच काही पर्सेंटमध्ये होत आहेत. त्याशिवाय त्या महापालिका वेगळा अधिभार त्या ठिकाणच्या विषयांवर प्रकल्पांवर लावत असतात आणि ही जी रक्कम आहे त्याच्याने तो रेट त्या ठिकाणी फुगत असतो. आता कर्नाटक सरकारने त्या ठिकाणी काही भार उचलला, केंद्रानं कर्नाटक सरकारसाठी काही वेगळं केलं नाही, तिथं वेगळं रिलॅक्सेशन दिलं नाही आणि केंद्र अशा प्रकारचा निर्णय घेत असताना सगळ्या राज्यांना त्या ठिकाणी एक धोरण किंवा एक निर्णय त्या ठिकाणी होत असतो. असं डिफरन्शिएट करता येत नाही, केलेलं नाही. परंतु कर्नाटकने जसं केलं तसं आपलं सरकार करू शकत होतं. 2.5 रुपये मागच्या सरकारने भार उचलला होता, तुम्ही काय उचला आणि मग जसं तुम्ही म्हणता की केंद्राने केल्यावर दबाव राहील, राज्यांनी केल्यावर. ऐका ना माझं पूर्ण. निश्चित मी पुन्हा एकदा आपल्याकडे येतो. मी जर आपल्याला थांबवतोय, माफ करा, मी जातोय औरंगाबादला आता या क्षणाला शिवसेना आंदोलन करते आहे इंधन आणि गॅस दरवाढीच्या विरोधात. त्याची दृश्य आपण बघतोय. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या बरोबर आहे. सिद्धार्थ. विशाल, आता पेट्रोल दर आणि गॅस दराच्या वाढीच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे. तर चुली महिलांनी मांडलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे आता या ठिकाणी दोन आमदार जे आहेत बैलगाडी घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. कारण शिवसेनेचं म्हणणं आहे की आता पेट्रोल वाढलेलं आहे, गॅस वाढलेला आहे, त्यामुळं जे आहे सामान्य ग्राहकांना हे परवडत नाही. चक्क ते बैलगाडी घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. आणि आधी जसं बघितलं आपण की या ठिकाणी जे आहेत महिला यांनी चूल मांडलेली आहे, चुलीवर ते जे आहेत या ठिकाणी स्वयंपाक करतात. एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन जे आहे शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी होते. आपण बघतोय की महिला जे आहेत भाकरी या ठिकाणी भाजतायत आणि मी प्रयत्न करतो अंबादास दानवेपर्यंत जाण्याचा. एकंदरीतच आपण बघितलं तर आंदोलन अत्यंत आक्रमक पद्धतीने या ठिकाणी आहे. आणि एक मिनिट दादा, काय म्हणणं आहे? जी गॅसची दरवाढ झाली, पेट्रोलची दरवाढ झालेली आहे, आम्ही वाहनं वापरू शकत नाही. ही आमची बैलगाडी आम्हाला पुन्हा रस्त्यावर काढावी लागलेली आहे. कारण पेट्रोल डिझेल दरवाढामुळे वाहनं चालू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आज आम्ही बैलगाडी घेऊन रस्त्यावर आलेलो आहे. केंद्र सरकारचा, मोदी सरकारचा आम्ही निषेध करतो या माध्यमातून. काय चुलीवर भाकरी टाकतायत महिला, एकंदरीतच काय म्हणणं आहे महिला? नाही, कारण गॅस घेऊ शकत नाही. गॅस किती महागलेला आहे, गॅस इतका महाग झालाय. उज्ज्वलाची एक खोटी फसवणूक करतात, उज्ज्वलातून सबसिडी देत नाही, गॅस महागाई करतायत आणि म्हणून महिलांना चूल बाहेर काढावं लागलेली आहे.
चुलीतून आरोग्यावर काय काय परिणाम होतात आणि परिणामी या महागाईमुळे त्या आरोग्याच्या प्रश्नाला सुद्धा आपल्याला सामोरं जावं. पण महागाईमुळे पर्याय राहिलेला नाही, त्यामुळे चूल बाहेर काढावं लागलेली. भाजपनं आज राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन केलं विजेच्या बाबतीत. तुम्ही केंद्र सरकारच्या विरोधात होताय. टक्कर आहे का आता फक्त आंदोलनाची? टक्कर नाहीये, हे आमचं आधीच आंदोलन ठरलेलं आहे. गॅस दरवाढ, पेट्रोल दरवाढ याच्या आधी आम्ही केलं होतं. भाजप नौटंकी करता, भाजपचंही सरकार होतं देवेंद्र फडणवीसांचं, त्यावेळेस सुद्धा हे तेच दर होते आणि म्हणून भाजप जे आंदोलन करतं हे नाटक आहे. निश्चित आपण बघितलं या ठिकाणी की अंबादास दानवे यांनी जे आहे या ठिकाणी नाटक असल्याचं म्हटलेलं आहे. आता पुन्हा आपण जरा महिलांकडे जाऊया, कारण या ठिकाणी महिला अजूनही जे आहेत भाकरी भाजण्याचं आंदोलन या ठिकाणी करतायत. आपण बघितलं जवळपास तासभर झालं या ठिकाणी जे आहेत महिला या ठिकाणी भाकरी भाजण्याचा. मी एखाद्या महिलेकडे जाऊन प्रयत्न घेतो. काही काय म्हणणं आहे तुमचं नेमकं आज भाकरी? केंद्र सरकार दरवाढ जी झालेली आहे गॅसची त्याचा आम्ही निषेध करतो. त्याच्या निषेधार्थ आम्ही चुलीवर भाकरी करून आणि केंद्र सरकारचा आम्ही निषेध करत आहोत. तुमच्यासाठी खरंच गॅस महाग झालेला आहे का? हो, महाग झालेला आहे. कितीला भेटतो गॅस आताच तर किती 700 नाही वाढलेत आता भाव. 725 850 गॅस झालेला आहे आता सध्या. आम्ही मागच्या महिन्यात घेतला 750 रुपये आम्ही दिले होते. तुम्हाला पक्का रेट माहित नाही आणखी कितीला गॅस? रेट माहिती आहे पण आता आजचे रेट बघितलं आपण या ठिकाणी की महिलांना थोडासा गॅसचा भाव माहित नाही, मात्र गॅस वाढल्याचं या ठिकाणी सांगत महिलांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. निश्चितच हे आंदोलन राजकीय स्वरूपाचं आंदोलन आहे आणि जे आहे याला प्रतिसाद फक्त शिवसेनेच्या महिलांनी दिलेला आहे. या ठिकाणी बैलगाडी घेऊन आमदार आलेले आहेत. एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण आता केंद्र सरकारच्या विरोधात या ठिकाणी झालेलं आहे आणि आपल्याला माहित आहे की सकाळी भाजपनं देशभर वीज बिल माफीसाठी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन केलं होतं. त्याच्या विरोधात कुठं आता हे केंद्राच्या विरोधात आंदोलन आहे का अशा पद्धतीचा प्रश्न मी अंबादास दानवेंना विचारला. त्यावेळेस त्यांनी चक्क सांगितलं की आमचं आंदोलन आधीचे आणि भाजपचं आंदोलन हे एक नाटक आहे. विशाल, अगदी इथे जाऊ दे, म्हणजे आंदोलन होतंय, किती दर वाढला हे जरी माहिती नसलं तरी आंदोलन पार पडतंय. कार्यकर्ते जे ते उत्साहाने या ठिकाणी आंदोलन आपल्याला करताना दिसत आहेत. अजिंक्य, मला पुन्हा एकदा प्रवीण दरेकर यांच्याकडे जायचं. प्रवीण दरेकर, आपण आपला मुद्दा जरा पूर्ण करूयात. मला यातनं थोडासा एक किस्सा असा आठवला, म्हणजे यही वो लखनऊ स्टेशन है जहाँ तहजीब के चक्कर में 2 नवाबों ने ट्रेन छोड़ दी थी. म्हणजे पहिले आप म्हणता म्हणता ते घडलं होतं खरं तर. म्हणजे आता यात असं म्हणण्याची वेळ आलेली आहे की शिवसेना केंद्र सरकारवरती ढकलते. केंद्र सरकार म्हणतंय की खरं तर GST मध्ये हे जर समाविष्ट करून घेतलं असतं तर अशी दरवाढ होणार नाही. तुम्ही म्हणताय की काही अधिभार त्यांनी आपल्या अंगावरती घ्यावा. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सरकारच्या कालावधीत केलं होतं. GSTची थकबाकी मिळाली नाही असं राज्य सरकार म्हणतंय. मला सांगा, ठीक आहे, हे सगळं आता समजलं, यातनं मार्ग कसा निघू शकतो? काय करूयात? नाही, हे बघा, GST मिळाली नाही आणि केंद्रावर बोलायचं हे सतत चालू आहे. तो एक वेगळा चर्चेचा विषय होईल. GST किती मिळाले, जे मिळणं होतं त्याच्यापेक्षा जास्त परतावा दिलेला आहे, तो वेगळा विषय होईल. एक गोष्ट मी आपल्याशी सहमत आहे की जनतेला महत्त्वाचं आहे की कुठूनही कसंही आमच्यावरचं बर्डन कमी करा. मी मगाशी आपल्याला बोलतो, पुनरुच्चार करतो की या ठिकाणी राज्य सरकारने इतर बाबतीत जसं मोदी साहेबांना पत्र लिहिलं आहे, डेलिगेशन भेटावं ना त्यांनी. आम्ही दोन्ही विरोधी पक्ष नेते त्यांच्यासमोर येऊ. भारतीय जनता पार्टीला काय लोकांचा त्या ठिकाणचा भुर्दंड कमी होईल तो नको आहे का? पण जी गोष्ट आपल्या हातात आहे ती करायची नाही. आपण बघाल की त्या ठिकाणी मराठा आरक्षणासंदर्भात जे मुलांचे विषय राज्यस्तरावर जे उमेदवार किंवा विद्यार्थ्यांचे सुटतील ते करत नाहीत आणि केंद्रावर आणि संविधानाचं त्या ठिकाणी बोट दाखवायचं. म्हणजे कुठलीही गोष्ट जमली नाही की केंद्रावर ढकलायचं. आता मी आंदोलन आपल्या माध्यमातून ऐकत होतो की भाजपची नौटंकी, आणि मग हे करतात त्याला काय म्हणायचं? ज्या महिलेला आंदोलनाला आणलंय तिला गॅसचे रेट माहीत नाहीत आणि त्या ठिकाणी वाढलेत बोलतोय, म्हणजे त्यांना कल्पनाही दिलेली नाही आपण काय करतोय, कशासाठी जात आहोत. आणि ह्यांना तर सवय आहे. गेल्या वेळेला सरकारमध्ये देवेंद्रजींच्या होते आणि सरकारमध्ये असून त्या ठिकाणी आंदोलनं होत होती आणि त्याच्यामुळे सरकारमध्ये राहायचं. आता तर स्वतः सरकार आहेत. मग स्वतः सरकार असताना त्या ठिकाणी ज्या गोष्टी आपल्या अखत्यारीत आहेत त्या ठिकाणी सॉर्ट आउट करायच्या, की भाजप आंदोलन करतंय म्हणून त्याला काउंटर करायला आपण आंदोलन करायचं. मला वाटतं आंदोलनाला आंदोलन काउंटर करण्यापेक्षा त्या ठिकाणी
केंद्राच्या प्रती एक सलोख्याचं वातावरण, विश्वासाचं वातावरण करत असू द्या ना महाविकास आघाडी सरकार. काय आम्हाला म्हणायचं नाही, इतर राज्यही आहेत, वेगळ्या पक्षाची आहेत, परंतु याचा अर्थ केंद्राने त्यांच्यात समन्वय नाही का? काही एखाद दुसरी अपवादात्मक राज्य सोडलीत जे त्या ठिकाणी केंद्र आणि मोदी साहेबांचा त्यांना कुठलीच गोष्ट दिली तरी नको. कारण आपण बघाल की पश्चिम बंगालमध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या किंवा इतर विषय जे केंद्राने मंजूर केलेले ते पोचलेच नाहीत, त्यांच्यावर पोचवतच नाहीत. आता अशी मानसिकता असेल तर त्या ठिकाणी कसं काय काम होणार? मग थेट या ठिकाणी सांगावं ना, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगावं, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री आणि आम्हाला दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांना बोलवावं. आम्ही जाऊ ना त्या ठिकाणी दिल्लीला. केंद्रीय ऊर्जा मंत्री या ठिकाणी राहिलेले आहेत, महाराष्ट्रातले आनंद गीते साहेब आहेत, राहिलेले आहेत, सुरेश प्रभू साहेब आहेत. त्यांच्याशी चर्चा करा, त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्या. काय करता येईल केंद्राच्या माध्यमातून, राज्याने काय करायला पाहिजे. केवळ मला वाटतं एकमेकांवर शिंतोडे उडवण्यापेक्षा मार्ग काढण्याची आवश्यकता आहे, ते प्रामाणिकपणे करावी अशी माझी सगळ्यांनाच विनंती राहील. आम्ही समन्वयाचा मुद्दा तुम्ही आवर्जून प्रकर्षाने मांडतात. अजिंक्य. बिलकुल. संदीपजी, पण या सगळ्या म्हणजे एकंदरीतच आंदोलनाला काउंटर आंदोलन आणि आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांना जर माहीत नसतील गॅस दरवाढ झाली आहे तर किमती काय, तर आंदोलनामध्ये काय फलनिष्पत्ती होणार हा वेगळा मुद्दा. पण मनसेची भूमिका महत्वाची आहे. मनसे नेमकं या संदर्भात काय म्हणतंय? मनसेतर्फे देखील याआधी बरीच आंदोलनं झाल्याचं आपण बघितलं. जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून ही आंदोलनं झाली होती. पण आता ज्या वेळेला समन्वय असण्याची गरज आहे आणि जनतेला दिलासा मिळण्याची गरज आहे, प्रवीण दरेकर ज्या पद्धतीनं हा समन्वय साधण्याचा मुद्दा उपस्थित करतायत, मनसे या भूमिकेशी सहमत आहे का? किंवा मी याला जोडून असं म्हणेन की राजसाहेब याबद्दल पुढाकार घेतील का, की सगळ्यांनीच एकत्र यावं, केंद्र सरकारमधल्या काही मंत्र्यांच्या भेटीगाठी घ्याव्यात? असं आहे विशाल. बर संदीप माफ करा, मी पुन्हा एकदा येतो आपल्याकडे. नितीन राऊत बोलतायत, त्यांच्याकडे जाऊया. आणि ठराविक त्या प्रश्नावर निवेदन करायला मिळालं. दिस इज नॉट अ प्रेस कॉन्फरन्स. प्रवाह आहे ना, जोरात आहे. सुरू करायचं. दार बंद करायचं का ते बघून घ्या आधी. कोणी आला तर कोणाला तरी, कोणी एखादा आला तर मग येऊ द्या. मग त्याला हळू दार उघडायचं. येस, भाजपने आज संपूर्ण राज्यभर वीज बिलाविरुद्ध आंदोलन छेडलेलं आहे आणि ते आंदोलन त्यांचं फसवं निघालेलं आहे. पाहिजे तसा प्रतिसाद त्या आंदोलनाला अजिबात मिळालेला नाही आणि वीज ग्राहक जे आहेत, जे आमचं दैवत आहे, त्यांनी 79% वीज बिलं आतापर्यंत आमच्याकडे भरलेली आहेत. आणि हे का आज आंदोलन करायला निघाले त्याचे कारण असं आहे की त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वाची धडपड आता केविलवाणी धडपड या ठिकाणी सुरू झालेली आहे. जनतेचा भाजपवरील विश्वास संपूर्णपणे उडाला असल्यानं स्वतःचे अस्तित्व दाखविण्यासाठी आणि टिकवण्यासाठी त्यांची ही केविलवाणी धडपड या ठिकाणी सुरू आहे. विधान परिषदेची निवडणूक असो की ग्रामपंचायतीच्या निवडणुका असो, या निवडणुकातला जो त्यांचा दारुण पराभव झाला, त्यामुळं भविष्यात येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपलं पानिपत होईल ना, या धास्तीनं ते आतापासून घेरलेले आहेत. आणि त्यामुळं हे आंदोलन सर्व आघाड्यांवर त्यांच्या आलेलं अपयश लपवण्याचा भाजपाचा केविलवाणा प्रयत्न असं या ठिकाणी मला मांडावंसं वाटतं. कोरोना 19चं जे संकट 2019मध्ये जे आलं, त्यांनी संपूर्ण जग होरपळून निघालेलं आहे आणि भारत त्याच्यापासून सुटलेला नाही. महाराष्ट्र राज्यसुद्धा सुटलेलं नाही. परंतु महाविकास आघाडी सरकारनं या राज्यातील जनतेचा जीव कसा वाचेल, त्यांचं स्वास्थ्य उत्तम कसं राहील, या दिशेने संपूर्णपणे प्रयत्न केला. आणि आज जी परिस्थिती आहे की आज या परिस्थितीत आपण
डिस्टन्स न ठेवता या ठिकाणी संघटित झालेलो आहोत, मास्क लावून. त्यामुळं किमान हे संघटित तरी आपण होऊ शकतो आहोत. आणि काय की करोना काळातही वीज हा अखंडितपणे आम्ही सुरू ठेवलेला होता. 24 तास वीज देण्याचं काम आम्ही केलं. मला कल्पना आहे की वीज हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे जनतेची सहानुभूती मिळावी हा त्यांचा खटाटोप आहे. भाजपकडे सध्या कुठलेच ठोस मुद्दे नाहीत. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर तर केंद्र शासन आणि भाजपा संपूर्णपणे तोंडगडशी या ठिकाणी पडली आहे. केंद्र सरकारने सर्वच आघाडींवर आपलं अपयश आलेलं असल्या कारणानं चीन समोर सुद्धा पत्करलेली शरणागती आणि देशाच्या आर्थिक स्थितीमुळं जनतेत असलेला रोष यावरून लक्ष करण्यासाठी हा सगळा कार्यक्रम या ठिकाणी आखलेला आहे. संपूर्ण जनतेला आज माहिती आहे की केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये महावितरण कंपन्या ह्या करोनाच्या बळी ठरलेल्या आहेत. अनेक कर्मचारी महावितरणचे या ठिकाणी बळी गेलेत. करोना योद्धा म्हणून त्यांना आम्हाला म्हणावं लागतं. आणि आम्ही जे या संकटातही 24 तास त्यांना क्वालिटीची वीज तर दिलीच, परंतु वीज बिल वसुलीसुद्धा केलेली नाही. आणि त्यामुळं महावितरण हे आर्थिक संकटात आज सापडलेलं आहे. आणि हे आर्थिक संकटात सापडलेलं असताना डिसेंबर अखेर महावितरणची थकबाकी ही 71,500 कोटीवर पोहोचली आहे. तर ही थकबाकी पोहोचली कशी? तर भारतीय जनता पक्षाने मागील 5 वर्षामध्ये वीज बिलं वसुले न केल्यामुळं जे 51,000 कोटीची जी थकबाकी होती त्या थकबाकीचे परिणाम आज आम्हाला या ठिकाणी दिसू लागलेले आहेत. आणि हे सगळं लपवण्यासाठी भाजप वेळोवेळी वादग्रस्त वक्तव्य करत असते किंवा आंदोलन करण्याचा प्रयत्न करीत असतं. राज्याच्या एकंदर स्थितीचा विचार करून माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष नागरिकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा कशा मिळतील असा प्रयत्न करीत आहेत. आणि महाविकास आघाडी सरकार हे सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी असून विकासासाठी सुद्धा कटिबद्ध आहे. आज सुद्धा मी सकाळपासनं कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयात गेलो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सुद्धा गेलो. त्या ठिकाणी लोकांच्या जनतेच्या समस्या ऐकल्या. इथं येण्यापूर्वी मी 3 ठिकाणी भूमिपूजन करून आलो. आणि ते करत असताना कुठेही मला त्या ठिकाणी काही जाणवलेलं नाही. आणि त्यामुळं या करोनाच्या जागतिक महामारीत मरणाची भीती जुगारून अखंडित आपण पाहतोय ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे. आणि नितीन राऊत यांनी भाजपच्या आंदोलनाला फसवं आंदोलन म्हटलेलं आहे. निवडणुकीतल्या पराभवानं भाजप हताश झालाय. जनतेचं भाजपच्या या आंदोलनाला बिलकुल समर्थन नाही अशी वक्तव्य ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी केलेली आहे. आणि अर्थात याबद्दल आपण माहिती घेत राहणार आहोत. यानंतर वेळ झाले का ब्रेक घेऊयात आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा याविषयीची चर्चा. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. त्यामुळं आजचं आंदोलन हे या पापावर पांघरून घालण्याचं केविलवाणा प्रकार आहे हे सुद्धा मी सांगतो. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं हे आंदोलन चाललं आहे. हे इंधन दरवाढी विरुद्ध नाही किंवा इतर गोष्टी स्वस्त करण्यासाठी सुद्धा नाही. तर हे आंदोलन एक शुद्ध फसवणूक आहे. केंद्र सरकार कोळसा देणार का आम्हाला फुकटात? कोळशाचे पैसे आम्हाला मागतात. WCL कोळशाला पैसा देत नाही. जे पेट्रोल जे ऑइल लागतं आम्हाला ते ऑइल इंडियन ऑइल असो, भारत पेट्रोलियम असो किंवा हिंदुस्तान पेट्रोलियम असो ते आम्हाला फुकटात देत नाही. त्यालाही पैसे मोजावे लागतात. आणि जे
नॅशनल ग्रीडमधनं आम्ही वीज घेतो NTPCची किंवा सेवीची वीज या ठिकाणी घेतो आम्ही, ती वीजसुद्धा या ठिकाणी आम्हाला पैसे मोजून घ्यावे लागते. तर हे पैसे ते घेणार नसतील तर कदाचित आम्ही ते देऊ शकलो असतो. आणि इतकाच तो त्यांना वाटतं की आपण नाही ग्राहकांसाठी काही केलंच पाहिजे, तर भारतीय जनता पक्षानं खुशाल हे वीज बिलं भरून द्यावेत आणि महावितरणला या आर्थिक संकटातून वाचवावं, हे सुद्धा मी या ठिकाणी मांडायला मागे पुढं पाहत नाही. आणि ते सगळं केलं कोविडच्या काळामध्ये, तुम्ही सगळ्यांनी पाहिलं धावताना. आणि नागपूरला सुद्धा या ठिकाणी वाचवण्याचं काम केलं. नागपूरमध्ये आज ज्या पद्धतीने आपण बाहेर निघतो आहोत त्यावरून तुम्ही सांगा ना की कोविडमध्ये आम्ही चांगलं काम नाही केलं आहे. आम्ही केवळ सरकारच्या बजेटमधूनच खर्च झाला नाही, तर जो वार्षिक योजना असते जिल्ह्याची त्या वार्षिक योजनातनं सुद्धा खर्च केला. आणि जो मिनरल माइन्सचा फंड असतो आमचा, त्या फंडमधून सुद्धा आम्ही पैसे देऊन लोकांसाठी स्वास्थ्य चांगलं असावं म्हणून प्रयत्न केलेला आहे. तर याला कधीतरी चांगलं बनण्याचं संधी आम्हाला देणार की नाही आपण. तर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची पत्रकार परिषद आपण बघितली. अजिंक्य त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले की साधारण 79% लोकांनी वीज बिलं भरलीत आता या क्षणापर्यंत, असा दावा ते करतात. बघूयात खरं तर त्याबद्दलचं विश्लेषण अर्थात विरोधी पक्ष त्यांच्याकडनं मागेलच, पण हे आंदोलन फसलं असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. बिलकुल. आणि हे आंदोलन फसवं आहे कारण भाजपकडे काही मुद्देच उरलेले नाहीत. विरोधी पक्ष करायचे म्हणून आंदोलन करतोय असं नितीन राऊत यांनी म्हटलेलं आहे. पण आंदोलनं जरी झालेली असली, कशाही पद्धतीची असली, तरी जनतेला दिलासा मिळणार का, हा खरा मुद्दा आहे. त्यामुळं या आंदोलनांच्या माध्यमातून जर जनतेला दिलासा मिळत असेल तर ते चांगलं, आणि जनतेसाठी तेच सर्वाधिक चांगलं आहे असंच म्हणावं लागेल. यानंतर या विशेष बुलेटिनमध्ये इथे थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.